तर आज केवळ पक्षाच्या नावावरती निर्णय होणार आहे, चिन्हाबाबत निर्णय नाही असं सूत्रांकडून कळतंय। आज दिलेलं पक्षाचं नाव 27 फेब्रुवारी पर्यंतच वैध असणार आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी 3 नावं निवडणूक आयोगानं मागवली आहेत। मी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, स्वाभिमानी शरद पवार या नावांचा पर्याय देण्याची शक्यता आहे। 3 नावांपैकी एक नाव आज निवडणूक आयोग निश्चित करणार आहे, अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। कोणती नेमकी 3 नावं दिली जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार गटात घडामोडींना वेग आलाय। पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटात घडामोडींना वेग आलाय। तर दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाच्या नावाचे 3 पर्याय निवडणूक आयोगाला कळवले जाणार आहेत, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। मी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, स्वाभिमानी शरद पवार या 3 नावांचा पर्याय देण्याची शक्यता आहे। तर पक्षाच्या नावात शरद पवार हे नाव असावं, नेत्यांमधील वरिष्ठ नेत्यांची ही मागणी आहे, असंही सूत्रांकडून कळतंय। तर वरिष्ठ नेत्यांच्या मागणीवर शरद पवार अंतिम निर्णय घेणार आहेत, असंही सूत्रांकडून कळतंय। आज पक्षाच्या चिन्हाचे पर्याय दिले जाणार नाहीयेत, अशी ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। पवार गट तुतारी वादक, ऊस उत्पादक शेतकरी या चिन्हाचा पर्याय देण्याचीही शक्यता आहे।